नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दूषित पाणी पुरवठ्यामुळे जनता त्रस्त, उरणमध्ये अनेकांना आजारांनी ग्रासले। उरण तालुक्यातील अनेकांच्या घरात मागील काही दिवसांपासून पिण्याचे पाणी हे गढूळ व दूषित येत असल्याने अनेकांना विविध आजारांनी ग्रासले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। तरी सिडकोच्या हेटवणे पाणीपुरवठा विभाग, MIDCच्या पाणीपुरवठा अभियंत्यांनी, रायगड जिल्हा परिषद आणि तालुका वैद्यकीय अधिकारी वर्गाने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रहिवाशांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। उरण तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाळ्यात ही पाणी टंचाईने नागरिक त्रस्त आहेत। प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे अनेक जलवाहिन्या या गटारातून जात असल्याने पावसाळ्यात दूषित पाणी हे सदर जलवाहिन्यांमधून नळाला येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होताना दिसत आहे। उरण पूर्व विभागातील चिरनेर, कळंबुसरे, मोठी जुई, कोपरोली, खोपटा यांसह अनेक गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे। या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे पाणी पुरवठा कमिटीकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे। मात्र त्यांच्या समस्येकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नसल्याने या दूषित पाण्यामुळे कुटुंबातील विशेषतः लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे। या दूषित पाण्यावरच नागरिकांना दिवस ढकलावे लागत आहेत। एकंदरीत दूषित पाणी पिण्यामुळे किंवा वापरल्यामुळे जीवाणू, विषाणू आणि परजीवींमुळे अनेक गंभीर जलजन्य आजार होत असल्याने अनेक रुग्ण खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार करून घेण्यासाठी दाखल होत असल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत पाणीपुरवठा कमिटी तसेच प्रशासन हे नागरिकांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे। त्यामुळे आता या समस्येची दखल जिल्हा तसेच तालुका प्रशासन घेते का हे पाहावे लागेल। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।